नटी कमल झाली कमलत आली राणी मुखर्जी नटी मारली हाय गाईज, हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार. तर आज आम्ही निघालो आहे फिरायला. ते ठिकाण काय आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट म्हणजे दाखवीनच कोणतं ठिकाण आहे ते. म्हणून आज आम्ही सगळ्याजणी खूप मस्त म्हणजे फ्रेंड सगळे तयार होऊन छानपैकी रेडी होऊन छानपैकी मेकअप वगैरे करून निघालो आहे फिरायला, वुमन डे सेलिब्रेशन करायला. तर इथं आता आम्ही निघालो होतो. तर चला मी तुम्हाला कंटिन्यू करा ब्लॉग शेवटपर्यंत. तर पाहू शकता तुम्ही खूप छान छान वातावरण आहे मस्त. शेवटपर्यंत फॉलो करा. शेवटपर्यंत फॉलो करा. आठवण झाली. चला आपण आज जाऊया. शेवटपर्यंत पहा. चला आपण आज जाऊया. पहिला मिसळ पाव खाऊया. नाही हिला लयच भूक लागली. अरे व्हिडिओ मध्ये बोलायचं असतं. काय करतो आपण नाही तर आपण इथं पोहोचलेलो आहे. आपण आतमध्ये एंट्री करूया. एंट्री केलेली आहे आपण आता आपल्याला गाडी पार्क करायची आहे. तर चला आपण आता गाडी पार्क वगैरे म्हणजे ड्रायव्हर करतो त्याची पण आपल्या आता एंट्री झालेली आहे आतमध्ये. अजून एक आहे ना मंगळवार गुरुवार शुक्रवार 2 दिवस. हे पाहू म्हणले जय मला. त्यात आता आपण खाली उतरणार आहे. आता आपण खाली उतरलो आहे. सगळ्याच जणी आम्ही खाली उतरलो. त्यांच्या बॅगा वगैरे घेतल्या. आता आम्ही निघालो आहे आतमध्ये एंट्री करायला. तर एंट्री करताना पण तुम्हाला दाखवते काय काय प्रोसेस करायला लागते ती. तर चला आता आपण निघूया. तर इथं सगळं आम्ही निघलेलो आहे. नाही पण तर हे आहे जय मल्हार कृषी पर्यटन तिकीट काउंटर. आता आपल्याला इथं तिकीट हे करायचं होतं, कॅश त्यांना द्यायची होती आणि आपल्याला तिथून तिकीट वगैरे घ्यायचे होते. तर इथं चाललं होतं आमचं कॅश वगैरे देणं आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याकडून तिकीट वगैरे घेतलं. पाहू शकता तुम्ही किती छान म्हणजे वातावरण आहे. तर आम्ही एवढं सगळ्याजणी काउंट करा किती जणी होतो. त्यानंतर इथं झाडे वगैरे खूप छान म्हणजे आहेत, खूपच छान आहे फिरायलासाठी. खूप छान जागा आहे ही कुणाला यायचं असतं. तर आम्ही इथं आलेलो आहे मेन गेटला. तर आता इथं आम्हाला ते बेल्ट म्हणजे हाताला तो हे बेल्ट दिलेले आहे लावायला. ते चिकटतं मुळात म्हणजे त्यालाच स्कॅन करून मग आपल्या आतमध्ये सगळ्या प्रोसेस करता येतात, जेवण वगैरे सगळं करता येतं. त्यामुळं ते बाबा आले होते त्यांनी ते आम्हाला आता ते हे करणार होते. हातांना एकेकाच्या हाताला ते बँड लावणार होते. तर चला एकेकाने लाईनीत लागलो आम्ही. त्यानंतर सगळ्यांच्या हाताला वगैरे ते तोडून लावत होते. त्यानंतर इथं मी पण म्हणजे आलेच होते. म्हणतो ह्या दोघींचं होऊन द्यावा आणि मग आपण जा. तर यांच्या हाताला पण बँड वगैरे लावलं. असं झालं. आता ह्यानंतर आता मी आलेली आहे. आता हिचं झाल्यावरती मग मी पण लावून घेणार आहे. तर मी इथं लावलेला आहे बँड हाताला म्हणजे लावत आहे. तर पाहू शकता तुम्ही हे बघा कसं चिकटं त्यात हे चिकटलं का ते निघतच नाही दिवसभर. पण काय कायचं निघतं हे. त्याला मी लावलेलं आहे. आता मी जात आहे आतमध्ये. बाय करायचं विसरले पण मी बोलते. तर इथं सर्वजणी सगळ्या म्हणजे बँड वगैरे लावत होते हाताला. तर हे पाहू शकता मेन गेट वगैरे किती छान आहे आणि ते बाहेर सुद्धा त्यांनी असं कोपीसारखं केलेलं आहे. तर कसं म्हणजे एंट्रीला बसतात ना तो वॉचमॅन अंकलसारखं त्या पद्धती आहे. तिथे नंबर पण आहे, बुकिंग करायसाठी नंबर पण त्यांनी तिथे नंबर दिलेला आहे. तर इथं सगळ्यांचं वगैरे म्हणजे बँड लावायचं काम चालू होतं. तर इथं सगळ्याजणी लावत होते. नको ठीक आहे. एवढं झालं की बंद करते. मला पण यायचं ना. मग तुझं आधी तू आधी जा. अगं ते काजलचा व्लॉग आहे. जा तू निकिता. बरं घ्या मग तुमची पण काढली ना.
त्यानंतर आम्ही डायरेक्ट इथं आलो. कुणाला एंट्री ड्रिंक पण आहे तिथं. सॉरी, आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळं जास्त काही मला माहीत नाही. पण मी जेवढं मला माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. इथं एंट्री ड्रिंक पण होतं, पण ते आम्हाला काय प्यायचं नव्हतं. त्यानंतर आम्ही गेलो लगेच नाश्ता करायला. त्यानंतर आम्ही आलो आणि नाश्ता करायला. आम्हाला खूप भूक पण लागली होती. मग गेल्यानंतर डायरेक्ट आम्ही नाश्त्यावरतीच झोपलो सगळेजण. आणि नाश्त्याला पण खूप छान होतं, मिसळ पाव वगैरे होता. तर त्यानंतर आम्ही इथं म्हणजे गेलो नंतर म्हणजे ज्याने आपले चॉईस वगैरे घेतले, त्यानंतर तिथे आम्ही बॅग वगैरे ठेवला. त्यानंतर गेलो होतो आम्ही नाश्ता वगैरे आणायला. पुरी पुरी इकडे बसा, बाईक इकडे बसा. नंतर आमचा नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर आम्ही इथं रायडिंग्स घ्यायला गेलो होतो. तर इथं चाललो होतो आम्ही रायडिंग्स घ्यायला. झाडे तर खूपच छान आहे. असं रस्ता म्हणजे दोन्ही साईडने झाडे झुडपे आहेत आणि मध्ये रस्ता आहे. तर इथं चाललो होतो आम्ही. बघा सगळ्याजणी असं मस्त मस्त चाललो होतो. पहिली रायडिंग्स म्हणजे टायरमध्येच होती. तर आम्ही गेलो होतो, त्यात बसायचं म्हणजे कळतच नव्हतं. त्यानंतर मग त्यांना म्हटलं की जसं पहिलं नंतर आपण ट्राय करूया. त्यांनाच लावलं होतं बसायला. जरा मी जाते जरा. बसा ना, ट्राय तर करा ना. खाली तिथे बसायचं. ट्राय तर करा ना. हां करा ट्राय. मन डोहा खोल खोला, मन डोहा खोल खोल एक अलवार ओला. मन डोहा खोल खोल एक अलवार ओला. कुणासाठी विडावत चुकल पाऊला. मन डोहा खोल खोला. ला ला मन सावली स्वतःची कशी घुटमळे पायी. हो मन सावली स्वतःची कशी घुटमळे पायी. मन पाखरू उंच आभाळात जाई. कधी आतला संवाद कधी पसाऱ्याचे. कधी आतला संवाद कधी वेळ पसाऱ्याचे. कुणा उमगत नाही मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. त्यानंतर आता आम्ही इथं फोटोशूट वगैरे केलेलं आहे. म्हणजे खूपच छान फोटोशूट, खूप एन्जॉय केला. तुम्ही पाहिलंच असेल, मी आता गाण्याला दाखलं ते व्हिडिओ. खूप छान एन्जॉय केला आम्ही. त्यानंतर आता आम्ही जाणार होतो स्विमिंग पूलमध्ये. तर स्विमिंग पूल इथं जायच्या आधी आम्ही परत फोटोशूट वगैरे केलं. म्हणजे तुम्ही पाहू शकता की मी फोटोशूट पण एवढं केलं आहे की मस्त, की इतका एन्जॉय केला आहे ना. ते फोटो पण काढतात इतका म्हणजे हसायला पण येत होतं. काय टॉम अँड जेरीसारखे मस्त मस्त पोज वगैरे दिल्यात. खूपच छान फोटो काढलेत आम्ही. त्या शब्दाला आता मला काय बोलवते काहीच सुचत नाही. आता म्हणजे मेन पॉईंट म्हणजे स्विमिंग पूल. आम्ही एन्जॉय करण्यासाठी खूपच एक्सायटेड होतो. आणि म्हणजे आता आमचा युनिफॉर्म वगैरे सगळा चेंज झालेला आहे. तर आता आम्ही जाणार आहे आतमध्ये.
पाहू शकता. आता आम्ही जाणार आहे आतमध्ये. इथे बॅगा वगैरे सगळ्या ठेवत होतो आम्ही. स्विमिंग पूलमध्ये जास्त काही क्लिप टाकली नाही आहे कारण का थोडीफारच होती माझ्याकडं. त्यामुळे नंतर आता आम्ही स्विमिंग पूल झालं आमचं स्विमिंग वगैरे झालं सगळं आटोपलं होतं. त्यानंतर आम्ही रेडी झालो होतो. आम्हाला भूक लागली होती. तर आता आपल्याला जायचं आहे जेवायला. तर पाहू शकता जेवायला काय काय मेजवानी होती बाबा. एवढं खाऊन तुम्ही खूपच डेंजर माझी हालत झाली होती. तुम्ही पाहू शकता पुढं कशी माझा चेहराच पूर्ण उतरला होता. त्यानंतर जेवण करून आम्ही इथं आलो होतो आराम करायला. पण आम्हाला एक हॉट रिकामी नव्हती. त्यामुळे आम्हाला इथं बसायला लागलं. आता काय करता, जाऊ द्या, ॲडजस्ट करायला लागतं. रानो ने रानो रानो बंबई की रानो रानो बंबई की रानो रानो बंबई की रानो रानो बंबई की रानो. त्यानंतर आमचा आराम वगैरे झाला. एक रील्स शूट केली. ती रील्स पण मी अपलोड केली याच्यावरतीच ब्लॉगमध्येच घेतली आहे. त्यानंतर आम्ही निघालो 4:30 वाजले होते. त्यानंतर आम्ही निघालो तिकडे झोका वगैरे खेळायला उंटावर बसायला वगैरे. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा. जो उंट होता, बैलगाडी पण होती, घोडागाडी पण होती. तर चला मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते आम्ही कशात बसलो, कशात एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही तर झोका खेळत होतो. पाहू शकता तुम्ही किती बसत होतो. खूपच छान, म्हणजे मी तर खूपच एन्जॉय केला, फुल एन्जॉय. त्यानंतर ही जादूसुद्धा आम्ही पाहायला गेलो. जादूगार म्हणजे जादू पण होती तिथं. त्यामुळे आम्ही त्या मॅजिक शो पण पाहायला गेलो. तर पाहू शकता तुम्ही किती छान याच्या पिंडांनी टोकरी बदक काढलं होतं. आता पाहू शकता ते डोक्यावर हातावरती दिलं तिच्या. मी येऊ काय तुमच्या सोबत? तर त्यानंतर इथं हुरडा पार्टी वगैरे चालू झाली होती. आणि हुरडा पार्टीला पण खूप छान मेनू होते. ते मी तुम्हाला दाखवतेच आता. तर पाहू शकता इथं कसं छान मेनू होते हुरडा पार्टीला. कसा वाटला व्हिडिओ? खूप छान वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. आणि हे फिरण्यासाठी खूपच छान ठिकाण आहे, म्हणजे मोराची चिंचोली. आणि त्यानंतर आम्ही पूर्ण छान एन्जॉय केला वुमन्स डे सेलिब्रेशन. बाय बाय.